हिंगोली तालुक्यातील नरसी येथील 11 केव्ही फीडर बसवण्याचे काम प्रशासकीय मान्यतेनुसार झालेले नसतानाही कामाचे 50 लाख रुपयाचे देयक अदा करणारे अधीक्षक अभियंता आर.एम. चव्हाण यांना निलंबित करण्यात आलेला आहे. यांच्या निलंबनाचे आदेश गुरुवारी वीज कंपनीचे सहव्यवस्थापक संचालक धनंजय ओर्डेकर यांनी काढलेले आहेत. हिंगोलीची वीज कंपनी कार्यालय मागील काही वर्षापासून यांना त्या कारणावरून गाजत आहे. यापूर्वी वीज कंपनीच्या कार्यालयामार्फत केल्या जाणाऱ्या रोहित बसवण्याचे प्रकरण गाजले होते. यामध्ये BIS स्टँडर्ड रोहित बसवण्यात आलेले नाही. या संदर्भात अहवाल देखील छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक अभियंता कार्यालयाकडे पाठवण्यात आलेला होता. मात्र सदर अहवालानंतर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यानंतर आता रोहित्र बसवण्याचे कामही केले जात असून काही ठिकाणी हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे तक्रारी प्राप्त होत आहेत. एवढंच नव्हे तर सेनगाव तालुक्यात एका शेतात अनधिकृत रोहित्या बसून वीज वाहिन्या देखील आथरण्याचं प्रकरण उघडण्यात आलेलं आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हासुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात अद्यापही चौकशी सुरू आहे. दरम्यान आता जिल्हा नियोजन समिती नरसी नामदेव येथे 11 केव्ही फीडर बसवण्याचे काम सन 2025 ते 2026 मंजूर करण्यात आलेले होते. या कामाचे कार्यारंभ आदेश 14 नोव्हेंबर 2025 रोजी देण्यात आले. सदर काम AR इलेक्ट्रिशियन अँड इंजिनिअरिंग या कंत्राटदाराला देण्यात आलेलं आहे. सदर ठेकेदाराने 26 फेब्रुवारी 2026 रोजी 50 लाख रुपयाची रकमेही देयक सादर केलेले आहे. यामध्ये अधीक्षक अभियंता चव्हाण यांनी काम पूर्ण केले झाल्याचे प्रमाणित केलेलं आहे.